नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अवैधरित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्यास केले जेरबंद। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार गोकुळ कासार आणि रोहित शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने मालधक्का रोड सिमेंट गोडाऊन जवळ नाशिक रोड येथे सापळा रचत राजू सदाशिव गौतम यास ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त करत संशयिताविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी माहिती दिली। काल 8 तारखेला 1500 वाजताच्या दरम्यान एक गोपनीय माहिती डीबी पथकाला मिळाली होती की एक इसम मालधक्का येथे कट्टा घेऊन फिरत आहे। त्या संदर्भाने आमच्या डीबी पथकाचे एपीआय सूर्यवंशी व त्यांची टीम सदर ठिकाणी जाऊन मोठ्या शिताफीने सदर इसमास ताब्यात घेतलं। त्याचे नाव राजू सदाशिव गौतम आहे आणि त्याच्या अंगझडतीमध्ये एक कट्टा आणि एक राऊंड असं एक अवैध मिळून आलेला आहे। तर त्या प्रकरणात नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तपास सुरू आहे। सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, बडेसाहेब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बिडकर, पोलीस हवालदार विष्णू गोसावी, विजय टेमगर, पोलीस शिपाई सागर आडणे, दत्तात्रय वाजे, गोकुळ कासार, रोहित शिंदे, योगेश रानडे, नाना पानसरे, कल्पेश जाधव, केतन कोकाटे, अजय देशमुख, भाऊसाहेब नागरे, संतोष पिंगळ आदींनी केलेली आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे, नाशिक रोड।